तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी श्रावणी दळवी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बोट रॅली. मच्छीमारांनी मतदार जनजागृतीमध्ये दूत म्हणून काम करावे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे आवाहन. संजय कदम यांच्या प्रचारासाठी सदानंद कदम यांचे वादळ. गावोगावी फिरून आप्पा करतायत मशालीचा प्रचार. ग्रामीण भागात मशाल धगधगली. कणकवली बसस्थानकावर मोठा अपघात. अपघातात एका महिलेचा मृत्यू. मृत महिलेच्या नातेवाईकांची आक्रमक भूमिका. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित. मुंबई गोवा महामार्गाच्या कामामुळे जनावरांना त्रास. उड्डाणपुलाच्या खांबासाठी मोठमोठे खड्डे. सुरक्षेच्या यंत्रणा राबवाव्यात अशी जनतेची मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मच्छीमारांनी मतदान करावे. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी दूत म्हणून काम करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विशेषतः मच्छीमार व्यावसायिकांमध्ये मतदार जनजागृतीसाठी आज मिरकरवाडा बंदरावर बोट रॅली काढण्यात आली. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आनंद पालव आदींसह मच्छीमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दापोली विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्या प्रचारार्थ प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी खेड तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराचे अक्षरशः वादळ उठवले असून गावोगावी सदानंद आप्पा कदम, संजयराव कदम यांच्या विजयासाठी गावभेटी दौरा करत आहेत. प्रत्येक गावात त्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि आनंदात होत आहे. यावेळी भाऊच आमदार असा निश्चय केला गेला असून मशालीवरती मतदान करून संजयराव कदम यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे. आज शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सदानंद उर्फ आप्पा कदम आपल्या सहकाऱ्यांसह निळवणे तसेच आपेडे गावामध्ये गावभेट दौरा केला. यावेळी निळवणे या ठिकाणी कदम घराण्याच्या देवीचे दर्शन देखील घेतले. संजयराव कदम यांचा विजय होण्यासाठी देवीला गाऱ्हाणे देखील गायले. त्यांच्या नांदी कार्य त्यांनी हातात घेतले ते यशस्वी पार पाडताना पाठी सादर राहिल्याकडे दूर कर शत्रूपासून त्याला बचाव कर आणि त्यांना सुखाची भूमिका आनंदाने त्यांचा प्रचार पर्यंत गाव चालते. खेड तालुक्यातील शिरवली गावामध्ये देखील महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्या प्रचारासाठी प्रगतशील शेतकरी तसेच उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी गावभेट दौरा केलाय. शिरवली गावामध्ये त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. येथील ग्रामस्थांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. शिरवली गावामधील प्रतिष्ठित नागरिक वसंत गुरव यांनी सदानंद उर्फ आप्पा कदम यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विनायकराव निकम, श्री जोगळे यांसह महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आज खरोखरच मी आमच्या दृष्टीने एक चांगला आजचा दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे. त्यांनी सकाळी 9ला यांच्यावर जायला निघालो होतो, पण असं करत करत जरा वेळ वाढत वाढत आठवडे गेला आणि मला निरोप आला की सदाप्पा येत आहेत. मला इतका आनंद झाला की फक्त आम्ही नाव ऐकलं होतं. आप्पा सदानंद कदम आप्पा असे आहेत तसे आहेत वगैरे, प्रत्यक्ष आमची भेट नाही.
पण आज येणारे असं मी ऐकलं आम्ही, आणि आमच्या लोकांना पण, गावातल्या लोकांनी आम्हाला फार सगळा आनंद झाला की अशी व्यक्ती आमच्या गावात येते कुठल्या का कारणाने होईना हे आमच्या गावात येते. आणि 2 कदम आम्हाला मिळत आहेत. एक आमचे संजयराव कदम आणि आमचे आप्पा कदम, हे 2 कदम एकत्र येत आहेत. आणि जर आले तर आपल्या गावाचं भाग्य उजळायला वेळ लागणार. एक विकास कामामध्ये, राजकारणामध्ये अग्रणी आहे. तुम्हाला माहिती आहे सगळे, संजयराव कदम आपले घरचेच आहेत. तालुक्यात घराघरात ते पोचलेले आहेत. आणि आमचं शिरवली गाव म्हणजे त्यांचा ते समजतात माझंच गाव आहे, माहेर आणि ते सगळ्यांना सांगतात, या 3 तालुक्यात सांगतात शिरवली माझं माहेरघर. आणि ते कदम आहेत ते कमी पडतात की काय म्हणून आम्ही दुसरे कदम मिळाले. म्हणून आमचं भाग्य मोठं आहे. आमच्या पूर्वजांनी काही पुण्य करून ठेवलं असेल अशी माणसं आपल्याला मिळत आहेत. वेळ भरपूर झालेला आहे. आपण गप्पा मारू विषयाविषयी, शेतीच्या विषयी. शेतीमध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे. काय आमच्या लोकांना माहिती असेल त्यांनी पुरोशीला सुखीला जाताना. आता अशा माणसाचा आपल्याला लाभ झाला तर आपण जसं लोखंडाला परीस लागल्यावर सोनं होतं तसं आपलं सोनं ते ह्या 2 कदम आपलं गावाचं सोनं करतील यात मला काही शंका वाटत नाही. साहेब असंच आमच्या गावात येत राहा. आम्ही तुमच्यावर संपर्क साधू. ते तर आमचे आहेतच, ते भाग्यविधाते आहेत असं आम्ही समजतो. तर 2 कदमांमुळं आमचं भाग्य अगदी हे होणार आहे, उजळणार आहे. आणि ते उजळू, तू आमचे संजयराव कदम निवडून येऊ अशी मी परमेश्वर प्रार्थना करून. महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांना या विभागातून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी घेतलाय. आभार करतो. आज या इथं आपल्या खेड तालुक्याचे महान उद्योजक आणि संजयरावांचे खास प्रचारक आप्पा कदम आपल्या इथं आलेले आहेत. त्यांच्या समवेत आलेली सगळी मंडळी, मग पत्रकार सदानंद जंगम असतील, बनकर असतील, अन्य काही मंडळी असतील, आपण सगळे इथं आलात. विशेष करून आप्पा तुम्ही आलात, तुमच्या आम्ही फार ऋणी आहोत. आणि ह्याबद्दल तुम्ही सगळे आलात. आमचे ज्या काही शब्द होते, आमच्या मागण्या तर नाहीतच आमच्या पूर्ण करू आम्ही. आल्याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभारी आहोत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात काल सायंकाळच्या सुमारास विद्यमान आमदार महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रायगड जिल्ह्यातील खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. खासदार तटकरेंचे भाषण चालू असताना अचानक समोरील रस्त्यावरून भाजपाशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार दिलीप उर्फ छोट्टम भोईर यांची प्रचाराची गाडी आवाज करत जात असून यावेळी तटकरेंनी भाषणादरम्यान थांबून विरोधकांना टोमणा देत विरोधकांचे हास्य उडवले. काय माझ्या भाषणात अर्धा मिनिटाचा वक्तव्य आल्याने काही फरक नाही. उलट जनता बघते की नेमकं खरं काय आणि खोटं काय. माझा समाज जो जनतेशी आहे तो कालही तसाच आहे, आजही आहे. किती रात्री बेरात्री महाराष्ट्रात तरी उजेडामध्ये लोक आम्हाला ठामपणाने बघतच राहणार. त्याच्यात माझ्या मनामध्ये खूप मात्र सांगायचं. शेवटी जनतेच्या जीवनामधला विश्वास संपादित करणं हे कर्तव्य तुमचं आणि माझं त्या ठिकाणी ठरू शकताय. त्या कर्तव्यासाठीच आपल्याला विनंती करण्यासाठी जे लोकसभेला प्रेम तुम्ही दाखवलं. बघा, मला 14 मताधिक्य अलिबाग मतदारसंघांचे त्यावेळेला दळवी साहेब, तुम्ही विजयभाऊ सगळे सोबत होते. 19लाही मला मताधिक्य मिळालं, त्यावेळेला इतर काही सहकार्य होते. आणि 24ला सुद्धा मला मताधिक्य अलिबागकरांचे. अलिबागकरांचं आणि माझं नातं
अजूनही साबूत आहे. भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष सचिन चाळके यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे तालुकाध्यक्ष किशोर आमरे यांच्याकडे सादर केले आहेत। यामध्ये भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संकेत बाळकृष्ण हुमणे, तालुका चिटणीस मंगेश भागोजी शिंदे, ओबीसी मोर्चा उपजिल्हाधिकारी महेंद्र शंकर खेराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे तालुका अध्यक्ष यांच्याकडे दिले आहेत। या राजीनाम्यानंतर विधानसभा निवडणुकीत नेमकी कोणाला साथ देणार याकडे मात्र साऱ्यांचे लक्ष लागले आहे। खेड तालुक्यात काम करत असताना आम्ही पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, पक्ष वाढवला, परंतु अंतर्गत काही गोष्टी ज्या आम्हाला पटल्या नाहीत, त्यामुळे आम्ही किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही हा निर्णय घेतला राजीनामा द्यायचा। राजीनामे देताना मी माझे कार्यकर्ते सर्व एकत्र बसलो होतो। आत्ता परत पुढचा विचार करताना मी माझे कार्यकर्ते, माझी मित्रमंडळी, तालुक्यात असणारा मला मानणारा वर्ग सर्व एकत्र बसू आणि पुढचा निर्णय आम्ही काय तो ठरवू। म्हणजे आले फोन पण मी अटेंड नाही केले ते फोन, कारण सध्या ती वेळ नाही फोन उचलायची माझी। 100% नाही मिळत, कारण आपण ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे जे काय माझी काम करण्याची पद्धती सर्वांना माहीत आहे, त्यामुळे नक्की विश्वास घेऊन सर्वांना आम्ही पुढची वाटचाल करू। 191 पेण मतदारसंघातील मेढा, धामसई, उडदवणे, रोठ, बुद्रुक येथे शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद भोईर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान प्रसाद भोईर यांनी विरोधी उमेदवार रविशेठ पाटील यांचा खरपूस समाचार घेतला। यावेळी भोईर यांनी एक सुशिक्षित, हक्काचा व जवळचा आमदार म्हणून मला निवडून देण्यासाठी आता 20 तारखेला मशाल चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे नागरिकांना आवाहन केले आहे। येत्या 20 तारखेला पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी व अधिकृत मशाल या चिन्हावर मी ही उमेदवारी लढत आहे। गेले अनेक दिवस प्रचाराच्या निमित्ताने या तिन्ही तालुक्यातील गावोगावी, खेडोपाडी, अगदी आदिवासी वस्त्यांवर प्रचार करताना येथील सर्वसामान्यांचा एकच मूड दिसतोय की या मतदारसंघाला बदल हवा आहे, या मतदारसंघाला एक नवीन आश्वासक चेहरा हवा आहे, या मतदारसंघातील तरुणाईला दर्जात्मक रोजगार याची शाश्वती देणारा एक नवीन नेतृत्व हवं आहे आणि या दृष्टिकोनातून गावोगावी माझ्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि तशाच प्रकारचा प्रतिसाद या मेढा परिसरामध्ये देखील भेटून देतोय। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येतोय, पाहत रहा माझे कोकण। खेडवासियांसाठी आनंदाची बातमी। नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही। मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट। सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर, 0% व्याज, 100% पर्यंत कर्ज, इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक। सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड। आता दापोली आणि चिपळूणमध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुझिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोअरला भेट द्या। आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स, छत्रपती शिवाजी महाराज नगर, महाड नाका, खेड, जिल्हा रत्नागिरी। आमचा फोन नंबर 7738897200। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत। कणकवली बस स्थानकावर फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा 2 एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या। दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत फातिमा रियाज बोथरे राहणार उंबर्डे वय वर्षे 30 ही महिला या दोन्ही बसच्या मध्ये सापडली। ही घटना शुक्रवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। घटनेनंतर तात्काळ 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी त्या महिलेच्या नाकातून रक्तस्राव होत होता। तपासणीअंती तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होत कणकवली बस स्थानकावर जमाव केला। यावेळी एकही बस स्थानकाबाहेर जाऊ दिली नाही।
पहिले एसटीच्या अधिकाऱ्यांना बोलवा, मगच बस स्थानकाबाहेर जातील, अशी आक्रमक भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, निसार शेख, सोहम वाळके, महेश कोदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सोनू सावंत, अण्णा कोदे, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम आदी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तुम्ही अधिकारी जे कोण कर्मचारी आहेत हे सगळ्या एसटीचा स्टाफ मिळून त्या महिलेला मदत करा. कायद्याच्या बाहेर जाऊन साहेब, एखादा अपघात झाल्यानंतर समजा माझ्याकडनं झाला तर मी माणूस की म्हणून माझ्याकडनं काहीतरी 50, 1 लाख, 2 लाख असे देतो. तसं तुम्ही एसटीचं प्रशासन म्हणून त्याला मदत झाली पाहिजे. तुम्ही राज्य स्तरावरला द्या, नाहीतर इथल्या स्तरावर, जिल्हा स्तरावर हे माझी मागणी दिलीच पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, जो कोण या एसटी स्टँडचा जबाबदार अधिकारी आहे प्रमुख, त्याला पण सस्पेंड करा, त्याची पण जबाबदारी आहे. आणि ड्रायव्हर आणि जो वाहक आहे ज्याने हे केलंय कृत्य, त्याला पण त्या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे. आणि तातडीची मदत पहिली आधी तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी काढा. कॉन्स्टिट्यूशन तुमची जबाबदारी आहे. तुमच्या विभागामध्ये तुमच्या खात्याच्या अंतर्गत ही घटना घडलेली आहे. नुसत्या 5,000वर आम्ही थांबणार नाही. इन्शुरन्स आम्हाला कोर्टात मिळेल तो मिळू दे, ती आमची लढाई आहे, ती राहील. पण तुम्ही आता तुमची जबाबदारी म्हणून तिला मदत करा, त्याच्या कुटुंबाला मदत करा. कणकवली बस स्थानकावर फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा 2 एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या. बस स्थानकावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत तातडीने कणकवली बस स्थानक गाठले व घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तसेच वाहतूक नियंत्रकांना फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी बस स्थानकावरच भर उन्हात वाहतूक नियंत्रकांशी चर्चा झाली व अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी केली. त्यानुसार एसटी प्रशासनाकडून 5 लाखाची तातडीची मदत देण्यात आली. तसेच उर्वरित मदत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल असे सांगितले. तसेच निवडणुकीनंतर त्या कुटुंबियांना अपेक्षित असलेली मदत केली जाईल. तसेच आम्ही कायम त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असू असा विश्वासू शब्द संदेश सावंत यांनी त्या कुटुंबियांना दिलाय. निर्णय झाला पुढे. आता आम्ही होतो प्रचारात आमच्या यंत्रांना कार्यकर्त्यांना आम्हाला कळवलं, पण यायला आम्हाला उशीर झाला. इथे आल्यानंतर परिस्थिती 2 तास DC कोणी येत नव्हते, काही येत नव्हते. तर DCला तात्काळ आम्ही या ठिकाणी हजर केलं. DCने आल्याच्या नंतर आम्ही मला तात्काळ मदत द्या, त्याप्रमाणे मदत दिलेली आहे. आम्ही त्या लोकांना मदत मिळावी इच्छा होती ती त्याप्रमाणे मदत दिली. सरकारी मदत मिळायला काय अडचण येणार नाही, 10 लाख रुपये मिळतील. आणि राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर 23 तारीख नंतर त्या कुटुंबाला अपेक्षित मदत या ठिकाणी केली जाईल. कारण निवडणुकीचा माहोल आहे, आमचे उमेदवार निवडून येणारे उमेदवार आहेत. त्या कारणाने कुठच्या तरी एखाद्या शब्दात कुठेतरी अडकू नयेत. आर्थिक विषयात कुठचं एखादं आजच्या क्षणाला जर आपण दिलं तर त्याची आचारसंहितेचा विषय येऊ शकतो. म्हणून या विषयावर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं काय होईल ते 23 तारीख नंतर तुम्हाला त्या कुटुंबाला योग्यरीत्या मदत केली जाईल. महाराष्ट्रातील टप्पा अनुदान दिलेल्या 60,000 शिक्षकांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य दीपक केसरकर यांना पाठिंबा दिलाय. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 500 शिक्षकांनी भेट घेत हा पाठिंबा दिला असून यावेळी दीपक केसरकरांवर शिक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर द्यायला नारायण राणेच पुरेसे आहेत असे दीपक केसरकर म्हणाले. यावेळी दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली आहे. जो जुन्या पेन्शन योजनेचा का सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे त्याच्यामध्ये कशा तऱ्हेने मार्ग काढता येईल याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी कमिटी नेमलेली आहे. आणि त्या कमिटीचा अहवाल आला की याच्यामधूनचा निश्चितपणे मार्ग निघेल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षकांचे आता ह्याच्यापुढे कुठलेही प्रश्न पेंडिंग राहणार नाहीत. आणि त्यावेळेला जी मीटिंग झाली मला आजसुद्धा आठवणीत आहे की त्यावेळेला मला उद्धव साहेब सहज आम्ही बसलेलो होतो मातोश्रीवर, त्यावेळेला त्यांनी मला म्हटलेलं होतं की उद्या महायुतीचं सरकार येणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही मंत्री होणार. त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे मी तुमच्या हाताखाली कधी मंत्रिपद स्वीकारणार नाही, कारण मी एवढं चांगलं काम करून सुद्धा तुम्ही मला त्या पदावरून काढलं, हा माझ्या सावंतवाडीच्या जनतेचा अपमान आहे. श्रीवर्धन विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत आहे.
यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी गटाच्या विद्यमान आमदार आदिती तटकरे व पूर्वाश्रमीचे शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख व सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यामध्ये लढत होत आहे। या निवडणुकीत संपूर्ण कुणबी व बहुजन समाजाने महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांना मतदान करावे असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ संलग्न मुंबईचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे। 16 तारखेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे म्हसळ्यामध्ये 10 वाजता त्यांची जाहीर सभा आहे। या सभेसाठी सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो। अनेक लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु काँग्रेस पक्षाचे नेते माझ्यासोबत आहेत। विजयजी तोडणकर साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पक्षाचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे महाविकास आघाडीकडेच आम्ही काम करणार हे त्यांनी सांगितलेलं आहे। अनिलजी नवगणे साहेब आहेत, त्यांची तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी आहे आणि या निशाणीवरती बहुमूल्य मत देऊन आपण त्यांना विजयी करा। रायगड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन 193 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट अशी अटीतटीची निवडणूक होत आहे। यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार विद्यमान सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या घड्याळ चिन्हावर व जुने शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत। यामध्ये एका काँग्रेस नेत्याने बंडखोरी केली आहे। असे असेल तरी काँग्रेस हा पक्ष महाविकास आघाडी सोबतच आहे। तसेच बंडखोर कार्यकर्त्यांचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन केले आहे व श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतील पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांना साथ देणार असल्याचे मत काँग्रेसचे श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विजय तोडणकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेली आहे। उमेदवारी उभे राहिलेले आहेत, प्रचाराला वेग आलेला आहे, परंतु बंडखोर उमेदवार आहेत त्याच्यापैकी राजाभाऊ ठाकूर हे अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहेत की मी काँग्रेसचा उमेदवार आहे आणि या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचं जे सगळं संघटन आहे ते माझ्या बाजूने आहे। हेच पूर्णपणे खोटं आहे। राजाभाऊ ठाकूर हे बंडखोर उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसने फार प्रयत्न केले, परंतु त्यावेळेला पक्षाचा आदेश त्यांनी मानला नाही, त्यामुळे पक्षाने प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। 4 दिवसापूर्वीच त्यांची पक्षातून निलंबन केले आहे, 6 वर्षापासून निलंबन केलेलं आहे। पक्षातील जे काही या 5 तालुक्याचे अध्यक्ष असतील त्यांनासुद्धा पक्षाने आवाहन केलेलं आहे की राजाभाऊ ठाकूर हे आपल्या पक्षाचे उमेदवार नाही आहेत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। तरी काँग्रेस पक्ष म्हणून आपण त्यांच्याबरोबर कोणी कार्यरत राहायचं नाही आहे। त्यानुसार श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून मलाही काही अधिकार देण्यात आलेले आहेत। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील या 5 तालुक्यांच्या अध्यक्षांशी मी संपर्क साधून त्यांना या संदर्भात सूचना दिली आहेत। जे अध्यक्ष ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत त्यांच्यावर माझ्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे। त्या कारवाईच्या माध्यमातून जर प्रयत्न केला होता त्यावेळेला म्हसळा तालुका अध्यक्ष असतील, रोहा तालुका अध्यक्ष असतील, आमचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष तर त्याच्यामध्ये सहभागीच झालेले नाहीत। या सर्वांनी माघार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे साहेब आहेत यांच्या प्रचारामध्ये मुसंडी घेतलेली आहे आणि काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा महाविकास आघाडीच्याच उमेदवारांच्या अनिल नवगणेंच्या उमेदवारी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवर जोमाने प्रयत्न करत आहे। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा त्रास नागरिकांबरोबरच आता जनावरांना देखील होताना दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम करताना काढलेल्या उड्डाण पुलाच्या पिलरसाठी मोठमोठे खड्डे खणले जात आहेत। या खड्ड्यांना बॅरिकेड्स योग्य पद्धतीने न लावल्यामुळे याचा फटका जनावरांना होताना दिसून येत आहे। महामार्गाचे काम करत असताना योग्य पद्धतीच्या सुरक्षेच्या यंत्रणा राबवाव्या अशा पद्धतीची मागणी नागरिकांमधून होताना दिसून येत आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझे कोकण।